अजितदादांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या अनुषंगाने आज ही भेट त्यापूर्वी घडतीये। वादाच्या केंद्रस्थानी असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता अजितदादांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि सातत्याने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता त्या अनुषंगाने काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। तसंच माणिकराव कोकाटे यांच्यासोबत त्यांची मुलगी श्रीमंतिनी कोकाटे त्यांच्यासोबत आहे आणि अजित पवारांच्या दालनापर्यंत ती त्यांना सोडायला आली होती असंही कळतंय। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या भेटी संदर्भात अधिक माहिती देतील। निलेश, एक वेगळ्या अर्थाने बहुप्रतीक्षित अशी ही भेट आहे, नक्की काय काय घडतंय सध्या तिथे? पूर्वी माणिकराव कोकाटे आता उपमुख्यमंत्री अजित पवार जे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या भेटीला आता माणिकराव कोकाटे आलेले आहेत। हे 6व्या मजल्यावरचं अजित पवारांचं दालन आहे। या दालनामध्ये आता या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक होताना पाहायला मिळत आहेत। अजित पवारांना मागच्या 3 दिवसांमध्ये सातत्यानं भाषणं केली, त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की 1 वेळा 2 वेळा किंवा 3 वेळा आता झालेला आहे, आता माफी नाही, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। त्यामुळे अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी माणिकराव कोकाटे यांची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि यासाठीच आपण त्यांना भेटणार आहोत। मंगळवारी आपली भेट होईल अशा पद्धतीची सूतोवाच देखील अजित पवारांकडून करण्यात आले होते। त्यानुसार आज माणिकराव कोकाटे आपलं जे म्हणणं आहे, खास करून विधिमंडळातील पत्ता खेळतानाचं प्रकरण असेल किंवा त्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्यामध्ये सरकारला भिकारी म्हणणं असेल, या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते अजित पवारांना समजावून या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतील। खरं तर जेव्हा अजित पवार राजीनामा घेणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनात अनेक शिष्टमंडळ येऊन अजित पवारांना भेटतायत। काही वेळापूर्वी शेतकरी संघटनेचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी देखील माणिकराव कोकाटे यांची एक चूक माफ करा अशा पद्धतीचं एक इच्छा अजित पवारांसमोर व्यक्त केली। मात्र अजित पवारांना पुन्हा एकदा तीच भूमिका घेतलेली आहे की सतत चुका होत आहेत, त्यामुळे आता माफी नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे। त्यामुळे अजित पवार आता काय करतायत, काय निर्णय घेत आहेत हे पाहणं आता काही क्षणांमध्ये आपल्याला महत्त्वाचं राहील। काही क्षणांमध्ये यामध्ये स्पष्टता देखील येताना पाहायला मिळेल। बरोबर, काही शिष्टमंडळांकडून पाठिंबा देण्यात येत असला तरी सुद्धा अजित पवार आज काही मोठा निर्णय घेतात का कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल, हे बघणं महत्त्वाचं असेल। याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। पुढचे अपडेट्स घेऊन येते